आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करावं, स्वतःसाठी जगतानाच समाजासाठी सुद्धा काही करावं असं अनेक तरुणांना वाटतं. हे वाटणं केवळ स्वप्न न राहता प्रत्यक्षात येण्यासाठी ज्येष्ठ अनुभवी मित्रांचे अनुभव मार्गदर्शक व प्रेरक ठरू शकते. जिद्द, निर्धार व अथक प्रयत्नांनी स्वतःची स्वप्न साकार करण्यासाठी जे कार्यरत आहेत, अशा काही ज्येष्ठ मित्रांचे अनुभव ऐकण्यासाठी आनंदवनात सेवांकुर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि हे तर नक्कीच आहे की जर काही करायचं असेल तर घरच्यांच्या विरोधात जाऊन करावं लागेल, कारण इथे यायसाठी मला भरपूर विरोध झाला. पण मी फोर्स केला आणि ही माझी पहिली म्हणजे अपोजमध्ये जाण्याची पहिली वेळ होती आणि मी आली इथे. कॉलेजमध्ये वगैरे वातावरण खूप वेगळं असतं. लोक नुसते एन्जॉयमेंट आणि पिक्चर नाही तर अभ्यास, दुसरं काहीच करत नाही. तर इथे जसं आपण आलो आहे तर कुठेतरी आपले विचार जुळतात, म्हणूनच आपण एकत्र आलो आहे. तर समान विचारांचे लोक एकत्र यावे आणि त्याच्यात इंटरॅक्शन व्हावं आणि फ्युचरमधून त्याच्यातून काही चांगलं घडावं. आणि बाकी आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा PG झाल्यानंतर म्हणा लोकांसाठी काही करायचं आहे तर एक्झॅक्टली काय करायचं आहे, एक व्ह्यू हवा आहे. कारण की जसं माझ्या घरी कोणीच डॉक्टर नाही आहे, त्याच्यामुळे मला असं एक अनटिपिकल अशी प्रॅक्टिस करायची इच्छा नाही आहे की शहरात बसले वॉर्ड काय एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि कोणते प्रश्न समोर उभी राहू शकतात. कारण बोलणं सोपं आहे, करणं कठीण आहे. तर एक व्ह्यू मिळावा. आजवर ज्या लोकांची नावं फक्त आपण ऐकून होतो त्या लोकांना प्रत्यक्ष आपल्यासमोर पाहून किंवा त्यांच्यासोबत वार्तालाप करण्याची संधी या शिबिरांअंतर्गत मला मिळाली. ही माफक अपेक्षा घेऊन आलेलो आहे आणि या लोकांनी कुठल्या अडचणीतून कुठले डोंगर पार करून त्यांच्या कार्य त्यांनी तडीस नेलेलं आहेत आणि त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आपल्याला काही करता येईल का तो विचार किंवा ती दृष्टी आपल्या अंगी यावी म्हणून आणि आपण आपल्या गावातील लोकांसाठी आपल्या गावातील समाजासाठी काय करू शकतो याची दृष्टी आपल्याला या शिबिरातून मिळावी अशी माफक अपेक्षा घेऊन मी इथं आलेलो आहे. धन्यवाद. नुसतं डॉक्टरकी करावं असं पण वाटत नव्हतं. तोपर्यंत जवळपास स्पष्ट झालं होतं की मी काही माझ्या आयुष्यामध्ये नुसतं डॉक्टरकी या अर्थाने काही करणार नाही, त्याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहे त्या करायला आवडतात. म्हणून मग फायनल MBBS पर्यंत जवळपास नक्की झालं की मला या 3-4 गोष्टी नाही करायच्या किंवा PG नाही करायचं. नाही तर मला एक 3-4 विषयांमध्ये चांगले मार्क होते. मेडिसिनला ॲक्च्युली हाऊस जॉब पण जॉईन केला होता. कारण घरच्यांचा सगळ्यांचा आग्रह होता किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन का नाही करत. मी जेव्हा त्यांना म्हटलं की मी नाही करणार तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की काय कारण आहे न करण्याचं वगैरे वगैरे असं सगळं. पण तसं काही कारण नव्हतं, सांगता येण्यासारखं काही कारण नव्हतं ॲक्च्युली. आता मग सगळ्यांनी म्हटलं म्हणून जबरदस्ती जॉईन केलं. 2 महिने केला जॉब युनिट 6ला आणि मग एक दिवस असं वाटलं, विचार केला त्या 2 महिन्यात की आपल्याला काय करायचं आणि असं वाटलं की हा रस्ता आपला नाही आहे. आणि मग एक दिवस राऊंड संपल्यानंतर सगळे बसले चहासाठी तर माझं रेसिग्नेशन लेटर ठेवलं युनिट इन्चार्ज समोर. चहासाठी बसल्यानंतर त्यांनी सही केली आणि उठायला लागले. मग चौधरी मॅडम म्हणून होत्या, मग त्यांचं लक्ष घेतलं की हे रेसिग्नेशन आहे. त्यांना असं वाटलं होतं की सुट्टीचा अर्ज असेल. मग इतक्या सहजपणे मी तो दिलेला होता की आत्ता 12 वाजेपर्यंत अतिशय सिन्सिअरली काम करणारा पुरगावा रेसिग्नेशन देतोय. पुन्हा सगळं युनिट बसलं खाली आणि 2 तास माझं बिलकुल ब्रेन वॉशिंग केलं की का बरं जातोय तू, कुठे जातोय, काय करणार आहे. सगळ्यांनी हे सांगितलं की निदान माझ्या मॅडमने सांगितलं निदान तू महिनाभर सुट्टी घेऊन जा, असा राजीनामा देऊन नको जाऊ, म्हणजे वापस यायचा रस्ता कायम ठेव, नाही तर उद्या चालून मग अडचण येईल. मी तुला सुट्टी देते स्पेशल केस म्हणून महिनाभर. पण माहिती नाही मला तेव्हा जवळपास ठरलेलं होतं की हे नाही करायचं आणि कुठेतरी हे पण पटलेलं होतं. म्हणजे ते जे तुम्हाला पण माहिती असेल कुठला सिंहगडाचं उदाहरण, शेलार नामाचं आणि त्याचं तानाजीचं. तानाजी पडल्यानंतर जे दोर होते वापस उतरायचे ते कापले गेले आणि म्हणून सिंहगड ताब्यात आला. असं पक्क माहिती होतं की कुठेतरी आपण दोर कापल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. स्लोड मध्ये आम्ही गुजरातमध्ये गेलो, चर्च सोबत एका थांबलो आणि तिथे काय केलं काम आम्ही, ते एक दिवस सिमेंटेड ट्रक तिथे आलं ते बांधकामासाठी लोकांना वाटायला. तर आम्ही काय घेतले 50 किलो सिमेंटची बॅग पाठीवर उचलायची आणि गोडाऊनमध्ये थप्पी लावायची. आयुष्यात बाबतीत मी पहिल्यांदा 50 किलोचं पोतं पाठीवर उचललं आणि असं लक्षात आलं करू शकतो आपण. तोपर्यंत हे माहितीच नव्हतं की आपल्यामध्ये एक क्षमता आहे म्हणून. तर प्रॉबॅबली दॅट एक्सप्लोरिंग अवर ओन कॅपॅसिटीज असं केव्हा तरी वापर करायचं काम पडलं तर लक्षात येते, असं लक्षात पण येत नाही आपल्याला. आणखीन एक जे शिकलो असं लक्षात येते त्या सायकल यात्रेच्या दरम्यान की तो पचमढी म्हणजे सगळा घाट आणि असं चढ उतार असता. तर पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही बिलकुल जो कोणी रस्त्याने भेटेल त्याला विचारायचो आगे टेक आहे की डाऊन आहे. टेक म्हणजे चढ, तिथल्या स्थानिक लोकांच्या भाषेत, डाऊन म्हणजे उतार. आगे भाई टेक आहे की डाऊन आहे.
मग डाऊन आहे म्हटल्यावर आनंद व्हायचा, अरे चलो उतार आहे, पॅडल मारणे की जरूर नाही. ते काय म्हटल्यावर जरा नर्वस व्हायचं, अरे चढावं लागतं आता, फार त्रास झाला. पण मग तिसऱ्याच दिवशी असं लक्षात आलं आणि मग विचारणं सोडून दिला किंवा जेवढा टेक असेल तेवढा डाऊन कुठे ना कुठे मिळतोच. आणि हे रस्त्यात जसं होते तसे आयुष्यात पण होत असं लक्षात आलं. की आयुष्यभरासाठी ते त्या रस्त्यावरचं त्या 7 दिवसांच्या ह्याच्यातलं प्रिन्सिपल ते लक्षात आलं. आणि मग चढाईला घाबरायचं कारण नाही, विचारायची पण गरज नाही का किती चढाई आहे. माहिती आहे जेवढी चढाई असेल तेव्हा उतार कुठे ना कुठे मिळणारच आहे आयुष्यात. त्यामुळे मग पुढच्या आयुष्यामध्ये पण असे जेव्हा केव्हा प्रसंग आले तेव्हा ते डाऊन आणि टेक कायमसाठी लक्षात राहील. त्यामुळे माणूस कुठून काय शिकेल हे सांगता येत नाही, त्याचा खूप फायदा होतो. बेसिकली इट इज अ सर्च ऑफ युअर वन सेल्फ, स्वतःचा शोध घेणं अशी सगळी प्रक्रिया होती. आणि त्यातनं ह्या सगळ्या गोष्टी काय काय ठरत गेल्या, काय करायचं काय नाही करायचं वगैरे वगैरे. अंबेजोगाईमध्ये काम करत असताना स्कोप असा ठेवला की मोटिवेटिंग नॉट ओनली इंटेलिजन्स, मोटिवेटिंग एव्हरीवन फॉर द सोशल चेंज. सगळ्यांनाच मोटिवेट करता येतं का सामाजिक परिवर्तनासाठी? प्रेरणेच्या आधारे काही प्रेरणा उपक्रम, मग अगदी 3.5 वर्षापासून ते 80 वर्षाच्या ज्येष्ठापर्यंत वेगवेगळे कार्यक्रम. अगदी 3.5 वर्षाच्या मुलांपासून शिशुशाळा सुरू होते. शिशुशाळेचे वेगवेगळे केंद्र आहेत, वेगवेगळे प्रयोग आहेत. अगदी 15 मुलं आणि 1 शिक्षिका, ताई, आम्ही त्यांना ताई म्हणतो, अशा प्रकारचे केंद्र. त्याच्यानंतर जी मुलं असतात पहिली दुसरीत जातात आणि ती अगदी 80 वर्षांपर्यंतची असे यांच्यासाठी विवेकानंदांचा असा विचार होता की अनेक ठिकाणी ओमची मंदिरं असावी जिथे सेक्युलर एज्युकेशन म्हणजे भौतिक शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण एकत्र व्हावं. तिथे सगळ्या पंथाची सगळ्या धर्माची लोक एकत्र यावीत. त्यांनी आपली उपासना पद्धती स्वतः ठेवावी आणि उपासना करावी. उपासनेबरोबरच देशभक्तीची गीतं तिथे गायली जावीत, शक्तिदायी विचार तिथे म्हटली जावीत. अशी उपासना केंद्र अंबेजोगाईच्या प्रत्येक गल्लीमध्ये, कॉलनीमध्ये, जुन्या मंदिरांमध्ये, गच्चीवर अशी सुरू केली. अशी 17-18 उपासना केंद्र आहेत. अशी संध्याकाळी TV पाहण्याच्या वेळी 450च्या आसपास मुलं येतात. नंतर त्याच्यानंतरचा युवक विभाग, सगळ्यात मोठी एनर्जी जी आहे भारताची ती युवकांची आहे. त्यांना मोटिवेट करण्यासाठी म्हणून युवक विभागाचं काम आहे. त्याचबरोबर युवती विभागाचं पण काम आहे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा गट जो आहे संस्कार गट, आम्ही त्याला म्हणतो प्रबोध कुटुंब, जे पारिवारिक सदस्य आहेत, असे पारिवारिक सदस्यांसाठी प्रबोध कुटुंब. सगळ्या प्रकारचे भोग घेणं जे असतं, म्हणजे दारू पिणं, सिगरेट ओढणं, बंडखोरी करणं, ह्या प्रकार करणं, मुलींना चिडवणं, अगदी प्रांजळपणे सांगतो अशा पण गोष्टी केल्या. पण त्याच्यातून सावरत गेलो आणि एक नवीन वेगळ्या व्हायला लागलो. ह्या कामामध्ये मित्रांनी खूप मदत केली. सुबोधसारखे मित्र होते, अनेक दुसरे मित्र होते. आणि मग त्याच्यातून मग पहिल्यांदा भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर भूकंपग्रस्त भागात काम करायला म्हणून जायचं असं ठरलं. आणि त्या भागामधले काही अनुभव फार मजेदार आले. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही भूकंप भागात गेलो त्यावेळी वाटत होतं काहीतरी आपण खूप मोठं काहीतरी करतोय, असं भव्य दिव्य करतोय. आणि आपण गेलो म्हणजे त्यांचं सगळं पुनरुत्थान करायला गेलो, उत्थान करायला गेलो. एका गावामध्ये गेलो, नारंगवाडीची वाडी म्हणून गाव आहे. त्या वाडीमध्ये सर्वे करायला गेलो आणि त्यांना सांगायचो की भूकंप झाल्यावर घाबरायचं नाही, गोंधळ करायचा नाही, काही नाही, मारुतीच्या पारावर बसून. आणि त्यावेळी आवाज यायचा, पुंग असा आवाज यायचा. आणि असा आवाज आला की लोक घाबरायचे, आपलं सामान विमान काढायचे, पैसे अडके काढायचे, लहान पोरांना घेऊन पळायचे. असा आवाज आल्यानंतर घाबरायचं नाही, सावकाश सगळ्या गोष्टी करायच्या असं मी सांगायला लागलो. तितक्यात एकदम आवाज यायला लागला, असा आवाज यायला नंतर सगळे पळायला लागले ना. असे पळताना पाहिल्यानंतर मी पण पळत आम्ही मोकळ्या मैदानावर गेलो आणि तिथे पाहिलं तर आवाज यायला लागला. तर एक छोटं पोरं तोंडाने आवाज काढत होतं, बुंग. आणि मोठमोठ्याने म्हणायला लागला, दादा कसा घाबरला आम्हाला. पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये काय भय असतं ह्याचा अनुभव आला. आणि आपण किती बदललं पाहिजे, स्वतः बदल केल्याशिवाय दुसऱ्यामध्ये बदल होऊ शकत नाहीत. आणि मग बदल करायचा आहे म्हणून काय करावं ह्याचा विचार करायला लागलो. पुण्यात आलो आणि मग पुण्यामध्ये त्या काळामध्ये अण्णासाहेब हजारेंचं आंदोलन चाललेलं होतं. त्यांना कुणीतरी पर्सनल असिस्टंट पाहिजे होता. म्हणून मग पर्सनल असिस्टंट म्हणून त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी, प्रचिती गटाचा जो सदस्य होतो मी, त्या गटातर्फे आम्ही त्या आंदोलनात सहभागी झालो. पण आम्ही दाखवून दिलं की जर संधी मिळाली
योग्य प्रकारे त्यांच्यासाठी प्रयत्न केले गेले तर प्रत्येक माणसाला बदलायचं आहे स्वतःचं जीवन, पण त्याला योग्य संधी पाहिजे आणि ती संधी दिली तर एक चांगलं सन्मानित आयुष्य कोणाला नको आहे. मग ती धंद्यावाली वेश्या असो किंवा झोपडपट्टीतला माणूस असो, हे सर्व प्रयोग आम्ही केले. प्रश्न खूप मोठे आहेत, त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर नाही आहे. आभाळाला ठिगळ लावण्याचं एक काम आहे, परंतु आपण अंधार फार झाला म्हणून रडत बसणारे लोक नाहीत. त्यांनी काही अंधार दूर होत नाही. आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला जमेल तशी आपल्या कुवतीनुसार, आत्ताच आपल्याला डॉक्टर साहेबांनी गाणं सांगितलं, एक पंटी लावली पाहिजे, तशी पंटी आम्ही लावली आणि त्यातून चांगले बदल समाजामध्ये घडून आले. वेश्येची मुलगी परत वेश्या होऊ नये हा एक मूलभूत मुद्दा आहे, कारण पिढ्यानुपिढ्या काही विशिष्ट समाजांवर ही वेश्यावृत्ती लादली जाते. आता त्या समाजांचा उल्लेख मी करत नाही, परंतु परंपरेने काही समाज या वेश्या व्यवसायामध्ये असतात आणि मग ती जी मुलगी असते ती मुलगी त्या वातावरणामध्ये राहून राहून परत गिरायकं तिचा गैरवापर करतात. आई दारू पिऊन पडलेली असते, गिरायकं मुलीला त्रास द्यायला सुरुवात करतात. खूप बऱ्या वाईट घटना घडत असतात. जो मुलगा असतो तो हळूहळू दलाल होतो आणि तो पण गिरायकांसाठी या गोष्टी आणता आणता त्या वातावरणामध्ये राहून राहून दलाल होतो. तर आता आम्ही असं म्हणतो की या वातावरणामध्ये व्यवसायातल्या जी महिला आहे तिची मुलगी असेल तर ती परत धंद्यावाली होता कामा नये, मुलगा असेल तर तो परत दलाल होता कामा नये. आणि या सर्वांचं मुलामुलींना शिक्षण देऊन पायावर उभं केलं पाहिजे, त्यांना एखादं रोजगाराचं कौशल्य दिलं पाहिजे आणि त्यांचा पुन्हा परिवार एखादा सुस्थापित केला पाहिजे, असं आमचं स्वप्न आहे. याच्यातला अर्धा भाग आम्ही खूपसं यशस्वी केलेला आहे. मुलं आणि मुली, अनेक मुलं मुलींचं आयुष्य आम्ही न्यायालयाच्यामुळे बदललेलं आहे. आदिवासींना वैद्यकीय सुविधा पुरवायच्या, प्रिव्हेंटिव्ह ॲज वेल एज क्युरेटिव्ह फॅसिलिटीज. सेकंड जो उद्देश होता तो मेळघाटातल्या आदिवासींच्या ज्या आरोग्य समस्या आहेत त्याचा एक शास्त्रीय अभ्यास करायचा. स्पेशली कुपोषण आहे, बालमृत्यू आहे, व्यसनाधीनता आहे, एड्स आहे आणि डोळ्यांचे आजार आहे. तिसरा उद्देश ठेवला होता तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहेत किंवा डॉक्टर्स आहेत जे पुढे जाऊन काहीतरी अशा भागासाठी काम करू इच्छितात त्यांना एक एक्सपोजर द्यायचं ट्रायबल हेल्थबद्दल, तो एक मुख्य उद्देश होता. नेक्स्ट आम्ही आमचं जे हॉस्पिटल आहे ते धारणीपासून 140 किलोमीटरवर उतावली नावाचं एक छोटंसं गाव आहे, धारणीपासून 10 किलोमीटरवर त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे आणि जवळपास 40 गावांमध्ये आम्ही काम करतो आहे. तुम्ही बघाल की मॅक्झिमम ज्या आहे या ज्या महिला आहेत त्यांना मी बेअरफूट डॉक्टर्स म्हणतो. ती जी महिला दिसते आहे कोकमार नावाच्या एका गावात ती राहते. तिच्या गावापासून रस्ता हा 14 किलोमीटर आहे, दवाखाना 25 किलोमीटर आहे. मागच्या वर्षीपर्यंत 14 किलोमीटर त्या लोकांना पायी यावं लागायचं. ती बाई पूर्णपणे अशिक्षित आहे आणि कुठल्याही आरोग्याची सुविधा त्या गावात नव्हत्या. तर माझं ते स्वप्न होतं की त्या गावाला आपण खरोखरच वैद्यकीय सुविधा द्यायच्या. स्वतः तर जाऊ शकत नव्हतो, पण अशा बायांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यांच्याद्वारे बालमृत्यूचा उपचार म्हणजे बालकांच्या आजाराचा उपचार, कुपोषणाचा उपचार करतो. ती बाई आणि ही जी दुसरी दिसते ती 7वी शिकलेली बाई, अशा जवळपास 20 बायांना चांगलं शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्या प्रयत्नामुळे बालमृत्यू जवळ 50% कमी झालेला आहे. तो ऐसा लगता है कि अगर अपने को कुछ आता है और अगर अपन नहीं कर रहे हैं तो ये पाप है. अगर मैं आपकी मदद कर सकता हूँ और मैं अगर नहीं कर रहा हूँ और उसके कारण आप बहुत ज़्यादा तकलीफ में हैं और फिर भी मैं हाथ पे हाथ धरे बैठा हूँ तो मैं पाप कर रहा हूँ. ये मेरी भावना. हमको जिस भी फील्ड में जाना है उस फील्ड से रिलेटेड लोगों के साथ में जितना हमारा संपर्क बना रहेगा उतना उसकी जो रियलिटीज़ है, ग्राउंड रियलिटीज़ है, उसके जो एस्पिरेशंस है वो हमारे समझ में आए. तो ये वेरी बेसिक है. आप यहाँ से जब अगर जाएंगे तो इतना भी सूत्र अगर आप लेकर जाए कि हम यहाँ पर हमने एक नया विचार अनुभव किया है, तो इस विचार से रिलेटेड जो लोग हैं उनके संपर्क में हम बने रहेंगे. इतना भी अगर आपने किया तो ये जो कहानी है ये बनी चलते रहेगी. दिस इज़ वेरी बेसिक. तर बायलॅटरली पेशंटचा एक अनुभव मी सांगू इच्छिते. एकदा एक 8 वर्षांनी जिला दिसत नव्हतं, 8 वर्षांपासून दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती ती आजी आणि ती आली ऑपरेशनसाठी. आम्ही ऑपरेट केलं तिला. ऑपरेशन अगदी छान झालं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा व्हिजन घ्यायला गेली मी तर मेडिकल कॉलेजला असं होतं जनरली की आम्ही तिचा जो नियर रिलेटिव्ह आहे त्याला असं समोर ठेवायचं, पहिल्यांदा बोटं वगैरे दाखवून आणि मग म्हणायचं की ओळखून दाखवू मग कोण आहे, असं गंमतमध्ये की बा खरंच दिसतं की नाही हिला. तर ऑपरेशन अगदी छान झालेलं. पहिल्यांदा तिने सगळं पहिल्या दिवशी बोटं वगैरे मोजले, मग दुसऱ्या दिवशी परत तिची नात आली. तर दोन्ही डोळ्यांनी ती आंधळी होती 8 वर्षांपासून. तर तिची नात आली तर ती तेव्हा तिला बसवलं समोर आणि सांगितलं त्या आजीला की ओळखून दाखव कोण आहे. तर ती म्हणे मला दिसतच नाही. मला खूप धक्का
की बापरे हिला काय झालं असेल मागे, म्हणजे विट्रियस हिमोरेज झालं असेल की डिटॅचमेंट झाली असेल, काय झालं हिला का दिसत नाही. मी खूप शॉकमध्ये होते की आपलं एवढं सर्जरीचं केलेलं सगळी मेहनत वाया गेली. मग ती म्हणे मी ओळखतच नाही म्हणे कोण आहे. थोड्या वेळी तिचा मुलगा आला, जस्ट मी विजन घेत होती आणि मुलगा आला. तर तो म्हणाला की भाई ये पहचाने का नहीं, क्योंकि तब ये बच्चे सिर्फ 5 साल का था, अभी ये 13 साल का हो गया, बहुत बड़ा हो गया, अभी इसको दिखने लग गया. तर तेव्हा मला खूप छान वाटलं की चला म्हणजे एवढ्या वर्षांचा ब्लाइंडनेस आपण क्युअर केला. तर ही जी अशी मंडळी होती की जी आपल्या क्षेत्रातली टॉप होती, एक विचारांच्या पातळीवर, कामाच्या पातळीवर, आणि त्यांच्यासोबत मला राहता आलं. तर मला असं वाटतं की माझं क्वालिफिकेशन ते जास्त आहेत. अकॅडमिक जरी मला नाही मिळवता आलं, पण मला या लोकांसोबत राहता आलं, यांच्यासोबत काम करता आलं, आणि ते माझं क्वालिफिकेशन त्या निमित्तानं वाढलं. आणि म्हणून त्यांच्यातली काही काही गोष्टी, जर बाबा आमटेपासून मी काय घेतलं असेल तर कमिटमेंट काय असतं ही गोष्ट म्हणजे, आणि कमिटमेंट काय असतं हे आम्ही भारत जोडत आम्ही बघितलेलं आहे की काय कमिटमेंट असू शकतं. आणि तो एक भाग असेल. हार्डवर्क काय असेल तर मी मेधा पाटकर आणि अनिल पासून घेतलं. कसलं हार्डवर्क असतं, एखाद्या गोष्टीला आपण झोपून देतो म्हणजे काय करू शकतो की 18-18, 20-20 तास आपण काम करू शकतो, आणि आम्ही ते केलेलं आहे. त्याच्यामुळे मला माहित आहे की ते हार्डवर्क असतं. विश्लेषण कसं करायचं एखाद्या गोष्टीचं तर अनिल सदगोपालचं, कारण भारतातल्या जेवढे काही पॉलिसी अनालायझर ज्यामध्ये येतात त्याच्यातलं पहिल्या 4-5 मध्ये अनिल सदगोपाल येतात, जे एज्युकेशन पॉलिसीचं पूर्ण विश्लेषण करतात. ते पॉलिसी विश्लेषण करताना किंवा मुद्द्यांचं विश्लेषण करताना काय मेथड्स असेल ते काम त्यांच्याकडून करता येईल. एक रचनात्मक कामाचे काय व्ह्यू शकेल तर तो देवेंद्र भाईपासून आम्हाला शिकता येतं की एक सायन्स फॉर विलेजेस, सायन्स फॉर कम्युनिटी, सायन्स फॉर सोसायटी कसं होऊ शकेल, त्याच्याकरता आपल्याला काय करता येऊ शकेल. ही सगळी मंडळी त्या पातळीवरची आहेत. मला असं वाटतं की तो माझा शिक्षणाचा भाग जास्त राहिला जो लोकांच्या सोबत राहिला, आणि म्हणून मग मला खूप वेगळे सगळे प्रयोग करता आले. मग मुलांच्या दृष्टीने काय असेल तर एक छोटा अगदी बालमंच काय असेल की मुलांनी येऊन फक्त मस्ती करता यावी. बालमंचाची निर्मितीच याच्याकरता होती की मुलांना मस्ती करता यावी. आता मस्तीच नाही करता येत आम्हाला. आता मी एक वेळात गेलो की आम्हाला मस्ती नाही करता येत. तर मस्ती कशी करता येईल, मस्तीचा अर्थ होतो टोटल इन्व्हॉल्वमेंट. माझ्या दृष्टीने इन्व्हॉल्वमेंट असतं ते. आता मी लवकर बोर होतो ना, आता मुलं सगळी बोर व्हायला लागते. 7-8 वर्षात मला बोर हा शब्द जास्त आहे. मी बहुत डॅम बोर असं जेव्हा शब्द होतं, पण आमच्या वेळेला मी बोर होतच नव्हतो ना. आम्हाला कुठलीही गोष्ट एक भेटली तरी आम्ही दिवसभर त्या गोष्टीशी खेळत राहू शकत होतो. तर कारण आम्ही ती मस्ती आमच्यामध्ये होती, आणि ती मस्ती आजही आमच्या कामात आहे. तर तो मस्ती म्हणजे इन्व्हॉल्वमेंट. त्याच्यात मला कपडे फाटले काय, कपडे हे झाले काय, कुठे लागलं काय, याचं काही भान नसतं. बेभान होऊन जे आम्ही काम करतोय. मग अशा करायचे मुलांचे गट आम्ही तयार केले. मग असं वाटलं की युवकांकरता काही वेगळे गट करताय तर साधे त्या म्हणजे हौशी ज्याला ॲमेच्युअर्स ज्याला आपण म्हणतोय. मग आकाश निरीक्षण करणारा गट असतात त्यांनी आकाश निरीक्षण करावं. ज्यांना सापांबद्दल काम करायचं त्यांनी सापाबद्दल काम करावं. ज्यांना असं वाटतं की अजून वेगळे काही विषय करायचे, शिक्षणावरती काम करायचं, शिक्षणावरती काम करावं. तर अशा ज्या ज्या विषयाचा इंटरेस्ट असेल त्या गट तयार करणे, त्याचं आपण त्या फॅसिलिटी काय वेळेला पैसा लागत असेल तर उभा करता येईल, पुस्तक लागत असेल तर उभा करता येईल की जे अगदी मिनिमम लागतं. आणि कार्यक्रमात असे आकायचे की ज्याला पैसाच लागत नाही. मी इतके वर्ष जे काम करत राहिलो त्याच्यात पैसा हा फारसा मला कधी आड आला नाही, किंवा अशाच कार्यक्रमाचं डिझाईन केलं की ज्याला पैसाच लागत नाही, फक्त वेळ मात्र लागतो आणि तो वेळ आपल्याला काढता यावा. साधारणतः असं कामाचं स्वरूप. माझी आई सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा होमिओपॅथीची डॉक्टर आहे. ती म्हणाली की आपण असं कुठे एक औषध त्याला दिलं. मी औषधाचं नाव पण सांगितलं, अँटीम क्रूर आणि थुजा असे 2 औषधं तिने त्याला दिले, थुजा आणि अँटीम क्रूर. 200 पॉवरचे औषधं तिला ते काय आठवड्यातून 2 दिवस दिले, आणि 2 महिने त्यांनी ते औषध घेतलं, आणि 2 महिन्यात 8ही पायाची कॉर्न निघून गेली. ही घटना माझ्या लक्षात राहिली. आमच्या हेडगाव रुग्णालयामध्ये एक ENT सर्जन आहे ज्यांचा तुम्ही फोटो बघितला, डॉक्टर भारत देशमुख. त्यांची बायको वकील आहे, हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करते. प्रज्ञाच्या पायाला 2 कॉर्न झाले. असंच मी बोलताना एक उदाहरण दिलं होतं, म्हणून तो मला म्हटला की अरे तुझ्या घरी ते औषध असेल तर दे. मी म्हटलं मला फक्त 2च औषध नाव माहीत आहे, तुला घ्यायची रिस्क घ्यायची असेल तर मी आणून देतो. मी माझ्या आईला म्हटलं की काय करूया आई, तो म्हणतोय असंच औषध द्यायचं. तिला वाटलं का तज्ज्ञ डॉक्टरांच्या बायकोला आपण देणार आहे, काही भानगड झाली तर काय माहीत, कारण ती काही त्याची प्रॅक्टिस करत नाही. ती म्हणजे देऊन दे तू हे 2 औषधं. देऊन दिले. तिच्याही पायाचे 2ही कॉर्न चालले गेले. तर कुठली पॅथी श्रेष्ठ, एवढ्या एका घटनेवरून होमिओपॅथी श्रेष्ठ आणि ॲलोपॅथी कनिष्ठ असं मी म्हणणार नाही. तसंच कुठल्याही पॅथीचा काही दुराभिमान आपल्या मनामध्ये बाळगावा असं मला कधी वाटत नाही.
पेशंटच्या हितासाठी समजा हे बरं असेल, एखाद्या गोष्टीचं शास्त्रशुद्ध समजा आयुर्वेदामध्ये फायदा असेल तर आपण ओपन असायला पाहिजे की ठीक आहे बा, या विषयासाठी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करा, या विषयासाठी योगासनाचा उपयोग करा, या विषयासाठी अन्य काही करा. त्याच्यामध्ये आपलीच पॅथी श्रेष्ठ आहे कारण मी MBBS आहे असं म्हणण्याचं मला तरी काही कारण वाटत नाही. अशा पद्धतीमध्ये सगळ्यांना अफोर्डेबल कॉस्टमध्ये जी गोष्ट मिळू शकेल आहे असं आपण केंद्रस्थानी विचार करावा की आमच्या देशातल्या गरीबात गरीब सगळ्यात काय म्हणून आर्थिकदृष्ट्या सगळ्यात खालच्या स्तरावरच्या माणसाला जी कुठली पॅथी परवडू शकेल त्याच्या योग्य उपचारासाठी ती देण्याचा आपण प्रयत्न करा. असा आपला दृष्टिकोन पेशंट मध्यवर्ती केंद्रबिंदू मानून आपल्या आयुष्यामध्ये असावा असं मला वाटतं. फक्त जी काही प्रेरणा आम्हाला इथं बाबा आमटेंच्या रूपात मिळाली 1985 मध्ये आम्ही जेव्हा बाबा आमटेसोबत कन्याकुमारी काश्मीर सायकलद्वारे जेव्हा गेलो तेव्हा जे देश पाहला, सगळ्यात तुम्ही जेवढे कोणी महात्मे आहेत त्यांचे चरित्र वाचा. रामदास स्वामी असो, शिवाजी महाराज असो, महात्मा गांधी असो किंवा विवेकानंद असो, प्रत्येकाच्या चरित्रात एक मात्र साम्य आहे आणि ते मी बघितलं. ते साम्य असं आहे की त्यांनी देश पहिले पाहला, सगळ्यात पहिले देशाचं पर्यटन केलं, विनोबाजी असो कोणी असो. मग म्हटलं हे सगळे लोक जर असं म्हणतात तर देश पाहावा आणि बाबा आमटेंची संधी चालून आलेली आहे भारत जोडोच्या निमित्तानं. बाबांनी ते फार चांगलं आमच्या जे 600-125 तरुण त्यावेळेस गेले होते त्या तरुणासाठी एक चांगली संधी, त्या संधीचा फायदा आपण घ्यावा. त्यावेळेस मी गेलो आणि त्या पुस्तकाने जी हे कमाल केली, गीता प्रवचन म्हणतो, त्या पुस्तकाने जी कमाल केली, 60-65% असणारा बिघडलेला एक पोट्टा ज्याला सगळे वाईट धंदे माहीत होते, पिक्चरच्या तिकिटे ब्लॅक करत होतो, त्या ब्लॅक तिकिटीमधून दुसरा पिक्चर पाहत होतो. दुसरा पिक्चर पाहण्यासाठी पैसे आणि घरून पैसे मिळत नव्हते, घरून पैसे मिळत नाही म्हणून याच्याकडून पैसे घे, तिकीट ब्लॅक कर. मग त्यातले 2 पैसे मिळाले, त्यावेळेस ₹1.05 तिकीट होतं थर्ड क्लासचं. ₹1.05 कमवण्यासाठी 2 तिकीट ब्लॅक करा, ₹1.05 जमले की मग थर्ड क्लासमध्ये जाऊन पिक्चर बसा. परत त्यावेळेस ते लैला मजनू पिक्चर यायचे, ते पैसे फेकायचे लोक मागून, थर्ड क्लासमध्ये ते पैसे उचलायचे, तर दुसरा पिक्चर पाहायचा आहे. असं प्लॅनिंग करणारा एक पोरगा 12वीमध्ये 91% मार्क मिळाले. मग इंजिनिअरिंगला गेलो आणि इंजिनिअरिंगला तुम्ही आता सगळे प्रोफेशनल कॉलेजचे विद्यार्थी आहात, इंजिनिअरिंग मेडिकल ह्या सगळ्या प्रोफेशनल कॉलेजच्या विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहिलो. हॉस्टेलमध्ये कसे मुलं असतात तुम्हालाही माहिती आहे, मी त्यात राहिलो आहे. अशा वातावरणातसुद्धा राहून आजपर्यंत दारू सिगरेट कशाचाही जे दुष्कर्म किंवा जे काही व्यसनं लागायला पाहिजे ते कसलंही व्यसन लागलं नाही. याचं कारण म्हणजे एकमेव म्हणजे गीता प्रवचन. 81 में मैंने आनंदवन के ऊपर बाबा आमटे के ऊपर एक आर्टिकल आया इंडिया टुडे में, दी हीलिंग टच, उस आर्टिकल का नाम था. वो आर्टिकल पढ़ करके मुझे ऐसा लगा कि शायद ये वो काम है जिसको मैं ढूंढ रहा था कि भाई मैं किस तरह से अपने को ज़्यादा इन्वॉल्व करूँ. तो वो आर्टिकल पढ़ने के बाद में मैं यहाँ आनंदवन आया और यहाँ एक पूरे दिन मैं यहाँ रहा. 4 घंटे डॉक्टर विकास आमटे ने मुझे सब पर्सनली इधर उधर ले जा करके सब घुमाया. उसके बाद मैंने कहा 2 घंटे मुझे आप छोड़ दीजिए, मैं खुद जा कर के लोगों से बात करना चाहता हूँ. मैं मराठी बोल सकता हूँ, मतलब मिस्टेक्स तो बहुत होती है उसमें, ग्रामेटिकल मिस्टेक तो सैकड़ों होगी, बट आई कैन कम्युनिकेट. तो मैंने कहा मुझे लीव मी अलोन एंड लेट मी गो ऑन माई ओन एंड टॉक टू पीपल एंड ऑल दैट. फिर मैं यहाँ 2 घंटे ऐसा घूमते रहा, किसी भी आदमी से कहीं भी खड़ा हो गया इससे कि यहाँ तुम क्या करते हो, क्या तुमको यहाँ खाने को मिलता है, क्या तुमको पहनने को मिलता है, क्या तुम्हारे यहाँ सुख दुख है, तुम वापस क्यों नहीं जाते हो और कहीं क्यों नहीं जाते हो. ऐसी सब मतलब डिटेल में जिसको कहना चाहिए कि खोदने की एक जो प्रक्रिया रहती है, ये समझने के लिए कि वास्तव में संस्था कोई शोबाजी है या वास्तव में कुछ डीप रूट में जाकर के कुछ काम कर रहे हैं. वो सब देखने के बाद में जब मैं कन्विंस हो गया कि वाकई में जेन्युइन काम है, बहुत अच्छा काम है और बहुत डिफ़िकल्टीज़ में बिना ज़्यादा फाइनेंशियल सपोर्ट के ये इतना अच्छा काम कर रहे हैं. और तो फिर दूसरी प्रक्रिया शुरू हुई की मैं क्या कर सकता हूँ. जेन्युइनली डॉक्टर बनायचं नव्हतं मला, एकतर आर्टिस्ट बनायचं होतं किंवा आर्किटेक्ट बनायचं होतं, ह्या 2 गोष्टी होत्या. आनंदवनला आल्यावर मी ठरवलं होतं की मी इथे दवाखान्यात जात नाही. यवतमाळच्या प्रोजेक्टला आता लोकांनी आधीच सांगून दिलं होतं की मी डॉक्टर आहे, त्याच्यामुळे पेशंट आल्यामुळे मला नाही म्हणता येत नाही म्हणून मी डॉक्टरकी करते. पण जनरली मला आम्ही लोकांना म्हणजे का बरं आम्हाला इंटरेस्ट नाही, कारण
दवाखान्यात बघा की दवाखान्यात आपण डॉक्टर म्हणून बसलो असतो, आपल्याकडे पेशंट आपल्या दवाखान्याच्या पायरी चढून आतमध्ये येतो, आपण त्याला तपासतो, तेवढ्यापुरती गोळी देतो आणि तो बाहेर जातो. तो पेशंट आपल्या आजारी असतानाच्या खाटेवरून उठून दवाखान्यात येईपर्यंत त्याला काय प्रश्न आडवे येतात आणि दवाखान्याची पायरी उतरून आपल्या घरी जाईपर्यंत पुन्हा कुठले प्रश्न येतात, या प्रश्नांचा आपण कधीच विचार केलेला नसतो. आम्ही आनंदात त्या प्रश्नांचा विचार करतो आणि त्या प्रश्नांचा विचार करायचा आहे, म्हणून मला दवाखान्यातल्या ओपीडीचं काम करायचं नाही. मला गव्हर्नमेंटमधून सर्व्हिस द्यायची नाही, कारण माझं टॅलेंट मला तिथे गहाण ठेवायचं नाही आहे. HOD जे सांगेल ते मला ते करायचं नाही आहे, किंवा फक्त तिथे आणि ऑक्सिजनचे सिलेंडर्स असतात त्याच्यामध्ये कमीत कमी 5 to 6 लिटर्स पर मिनिट या रेटनी जर का तुम्ही ऑक्सिजन दिला तरच त्याचं काम आहे. पण माझ्या हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक डिपार्टमेंटला आम्हाला स्वतः लेक्चरांनी सांगितलं की या सिलेंडरमधून जास्तीत जास्त 1 लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन जातं. ती सगळी प्लासिबो थेरपी आहे आणि जर का हे मला ते बघावं लागतं आहे आणि त्याचा मी एक भाग बनते तर मला ते म्हणून मला असं वाटतं की जर का हे तुमच्याने सहन होत असेल तर ठीक आहे, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये राहा आणि उघड्या डोळ्यांनी बघा. हताश होऊन बघायला लागतं सर की काय आपण काहीच करू शकत नाही त्या अशा वेळेला. आप क्या करना चाहते हैं? एक्शन 2-3 लेवल की कीजिए. एक तो इंडिविजुअल लेवल पे आप क्या करेंगे? पर्सनल एक्शन प्लान फॉर एवरी इंडिविजुअल. जितने 200 लोग आए आज 4 बजे के बाद मैं क्या कर रहा हूँ, अपना एक्शन प्लान तैयार करें. उसमें कि शायद कुछ हम प्रेजेंट भी कर पाएंगे यहाँ, जो बाकी लोगों को शायद और उससे मोटिवेट मिले कि हम भी ऐसा कुछ कर सकते हैं. पहली बात. दूसरी बात है कि जिस इन कॉलेज के ग्रुप आए हैं खास करके, तो एज अ ग्रुप आप क्या करने जा रहे हैं आज के बाद? साधारणतः 1 साल भर का सोच करके बनाइए. उसमें आज क्या करने जा रहे हो, अंदाजे मोटे मोटे तौर पे साल भर पे क्या करने वाले हैं उसमें. जैसे अभी कुछ लोगों ने मुझे बताया कि आप एक ग्रुप फॉर्म करके लाइब्रेरी पढ़ने के लिए शुरू कर रहे हैं. गुड थिंग. तो इस तरीके से और भी कई सारी चीजें हो सकती हैं. तीसरी बात यह है कि सेवांकुर का जो प्लेटफॉर्म है उसका साल भर में क्या स्वरूप हो. एक जैसे सभी लोगों से, ज्यादातर लोगों से आया है बातचीत करने में कि भाई ऐसा गैदरिंग फिर कभी तो भी हो, या तो फिर एनुअल इवेंट हो. मैंने अभी मुन्ना से भी बात किया और कई सारे लोगों से बात किया. लगभग मुझे ऐसा लगता है कि ऐसा तय करने में शायद नहीं हरकत नहीं होगी कि साल में एक बार आनंद वन में मिलेंगे. लोगों को लगता है. आणि अजून एक म्हणजे लक्षात आलं की डॉक्टर्सला ॲडिक्शन्सचे सगळे ड्रॉबॅक्स माहितीच आहेत की अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ अँड सो इज स्मोकिंग इंजुरियस टू हेल्थ. पण तरीही डॉक्टर्स स्वतः लोकांना सांगतात की ॲडिक्शन नको, पण त्यांच्यामध्ये पण ॲडिक्शनचं पर्सेंटेज हाय. तर आता जे सिनियर डॉक्टर्सला कवडे विचारणं या लेवलला आपल्याला शक्य नाही. तर आपण आपल्या सिनियर्समध्ये समजा त्यांना ही कारणं जाणून घेतली, आपले जे सिनियर्स आहेत जोपर्यंत आपली पोहोच आहे की तुम्हाला हे सगळं शिकून माहिती आहे, तुम्ही पुस्तकांमध्ये वाचलंय, तर कारणं माहीत असूनही वाय डू यू स्मोक किंवा वाय डू यू ड्रिंक याची कारणं पण माहिती पडली तर डिॲडिक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून आपण काही करू शकतो. सिव्हिल इंजिनियर म्हणून किंवा इतर इंजिनियर म्हणून लो कॉस्ट हाऊसिंग कसं करता येईल किंवा कमी पैशामध्ये काय काय करता येईल गरीब वर्गांना ते करणार आहोत. बाकी वेळोवेळी या सरांची सगळी प्रेरणा घेऊन पुढे आपण करू असं त्यांना असं. आमच्या सगळ्या ग्रुपनी असं ठरवलं की आपले जे शाळेतले पुस्तकं होते जे रद्दीमध्ये जातात आणि त्यांचा नुसता किराणामध्ये पुड्या बांधण्यासाठी उपयोग केला जातो, अशा रद्दीच्या पुस्तकामध्ये हे पुस्तकं न जाता ह्या पुस्तकांना आपण सगळ्यांनी बाइंडिंग करून जे गरजू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना हे पुस्तकं द्यायची. त्यानंतर जे आपण पार्टीज वगैरेमध्ये 31st पार्टी किंवा बर्थडे पार्टी याच्यामध्ये जो खर्च करतो, हा खर्च इतरत्र न करता आपण मूकबधिर मुलांमध्ये किंवा अंध विद्यार्थ्यांमध्ये आपल्या भावना पोहोचवण्याकरता हा खर्च आपण त्यांच्याकडे जायचा, त्यांच्याकडे आपण आपले सगळे हे कार्यक्रम सेलिब्रेट करायचे.
त्यानंतर ज्यावेळेस आपण गिफ्ट देतो त्यावेळेस हे फ्रेम आणि अदर हे वगैरे व्हॅलेंटाईन गिफ्टसुद्धा भकाल खर्च केला जातो याच्यावर. पण याच्याऐवजी जर तुम्ही एक झाड दिलं तर तो समोरचा व्यक्ती पण त्याला जपताना असा जपेल की अरे हे माझ्या याने दिलेलं आहे. त्याच्यामुळे झाडं किंवा पुस्तकं तर आपण झाडं किंवा पुस्तकं हे आपण सगळे गिफ्टच्या माध्यमातून देऊ शकतो. आणि त्यानंतर जे बिझी प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांना मदत करू शकतो. ते ज्यांच्याकडे MR लोकांनी जे सॅम्पल दिलेले आहेत हे सॅम्पल सॉर्ट आऊट करायचे आणि त्यांचं वेगवेगळं करून त्यांना कलेक्शन करून त्यांना थोडी हेल्प करायची. आणि सगळ्यात पहिले तर सेवांकूरमध्ये आमचे सहकारी हात आम्हाला वाढवायचे आहे. आम्ही आमच्या कॉलेजमधल्या प्रत्येक लोकांना याच्यामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करू. कारण आमच्यामध्ये एक ठिणगी होती म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. ह्या ठिणगीची जी आग जी आमच्यामध्ये लागलेली आहे ही आग धगधगत राहावी यासाठी नेहमी आम्ही आनंदवनामध्ये एखाद्या वर्षातून का होईना पण एकदा तरी आम्ही इथे व्हिजिट देऊ. त्या सर्वांना नवीन लोकांना घेऊ. GMC एक फार मोठं हॉस्पिटल आहे आणि तिथं कुठं जायचं कशासाठी ते कुणाला नवीन आलेल्याला कळत नाही. तर त्याच्यासाठी हॉस्पिटलचा एक मॅप आणि साईन बोर्ड वगैरे तयार करून कॅज्युअल्टी आणि जिथं गरज असेल तिथं आम्ही उद्याच लावणार आहोत. बऱ्याचदा असं होतं की इव्हन थर्ड इयरच्या सेकंड टर्ममध्ये सुद्धा हॉस्पिटलचे काही पार्ट स्टुडंटला माहीत नसतात. तर आमच्या ज्युनियरला आम्ही स्वतः घेऊन सतत दोन दिवस किंवा एक आठवडा फिरून हॉस्पिटलच्या प्रत्येक भागाची माहिती करून देणार आहे. त्यानंतर हॉस्टेलमध्ये बऱ्याच जणांकडे कपडे फालतूचे पडून असतात काही, तर ते होळीच्या दिवशी फाडून न फेकता प्रत्येकाला आजूबाजूच्या ज्या स्लम एरियामध्ये आहे ते डोनेट करायचे आहेत. नेक्स्ट फरवरी 2008 विल इट डू? तो फरवरी 2008 में आनंदवन में हम फिर मिलेंगे. कितने लोग आएंगे फिर से? सभी लोग आएंगे. और लोगों को ले आएंगे? एक जन कितने को ले आएगा? और 10. तो ये कम पड़ेगा ये? इसको बढ़ाना पड़ेगा. मुन्ना को बोलेंगे अपन ये और बड़ा कर दो. ठीक. मोस्ट प्रोबेबली सैटरडे संडेज वो भी तय कर लेंगे. सेकंड फोर्थ थोड़ा देख करके त्यौहार वगैरह छुट्टी कुछ आती है क्या नहीं वो देख करके फिक्स कर देंगे. ठीक है. दूसरी अपेक्षा जो है वो अभी आपने गांव में जाने के बाद आपके अगले फरवरी से पहले कम से कम आपके गांव के लेवल के ऊपर सेवांकुर वर्धा, सेवांकुर नागपुर इस प्रकार का एटलीस्ट 1 डे प्रोग्राम आप ऑर्गेनाइज करेंगे. तैयार है? अकोला वालों की तैयारी है? हाथ ऊपर उठाइए. अकोला वाले की तैयारी अगर है तो. वर्धा वालों की तैयारी है? नागपुर वालों की? जोर है नागपुर वालों में. यवतमाल और क्या बाकी है? अमरावती. ठीक है. तो पांचों जगह अगले फरवरी से पहले एटलीस्ट 1 डे सेवांकुर होगा. एटलीस्ट 2 दिन का अगर हो सकता है तो ठीक है. हम में से सभी लोग आपके साथ हैं और इससे भी ज़्यादा लोग साथ में रह सकते हैं. तीसरी अपेक्षा ये है कि व्यक्तिगत लेवल पे जैसे रमेश भाई ने कहा वैसे हर उसके बाद में जैसे शरीर के लिए रोज करेंगे वैसे बुद्धि और मन के लिए भी एक्सरसाइज किताबों से शुरुआत. एटलीस्ट ये सेट में जो किताबें हैं अगले फरवरी 2008 तक के इतनी किताबें पढ़ के हो जाएगी एटलीस्ट. है संभव? ठीक है. दैट इज अनदर एक्सपेक्टेशन. ठीक है. बहुत ज़्यादा तो नहीं भार हो रहा? एकटेच आले अकोल्यावर. जेव्हा आले तर अनेक प्रश्न, अनेक शंका आणि टू बी ऑर नॉट टू बी ही जी अवस्था असते ह्या अवस्थेमध्ये मी इथे आले होते. आणि इथे आल्यानंतर ते ब्राउचरमध्ये मी सगळं बघितलं आणि ते बघितल्यानंतरही बरेचदा असं वाटलं की हे सगळं हे तर आहेच ह्या लोकांनी केलेलं, पण नेमकं आपण काय करायचं, आपल्याला निश्चित दिशा कशी मिळेल. अनेक गोष्टींचा, अनेक प्रश्नांचा गुंता डोक्यामध्ये होता.
आणि जेव्हा इथे आले मग सगळे सेशन अटेंड केले आणि मग सरांनी जेवढ्या आत्मीयतेने हे सगळं पार पाडलं. ॲक्च्युली तसं पाहिलं तर आता ते म्हणतात की मला यातून आनंद मिळतो म्हणून मी करतोय, पण आपलं जरी मूल असेल तर जाणीवपूर्वक आईवडील देखील एवढं त्याला नॉलेज मिळावं म्हणून माझ्यासाठी तरी माझ्या फॅमिलीतून एवढा प्रयत्न झाला नाही, बहुतेक तुमच्याही फॅमिलीतून झाला नसावा. कारण एवढी पुस्तकांची जी लिस्ट आपण आज इथे बघितलेली आहे, जे पुस्तक आपल्याला एवढ्या कमी भावात मिळालेले आहेत, तर निश्चितच आजपर्यंत आपल्या एकाही नातेवाईकांनी असा प्रयत्न केला नाही की तुम्ही अंतर्मनातून बदलावं, तुमचा सर्वांगीण विकास व्हावा. हे जे सगळं काही इथे बघायला मिळालं हे तर आपण जे जीवन जगतो त्या जीवनामध्ये नाहीच आहे. शिवाय इथे आल्यानंतर जे आनंदवनमधलं मी जीवन बघितलं की ज्यांची बोटं झडलेली आहेत आणि एवढा प्रचंड त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे, तर आपल्याला तर सगळं शाबूत आहे, सगळे अवयव आपले शाबूत आहेत, तरीही आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून किती दुःख होत राहतं. एक नाही अनेक गोष्टी आहेत. आता सरांनी म्हटलं की चांगलं चांगलं सांगू नका, पण आता चांगलंच वाट्याला आलं तर मग ते चांगलं सांगायचं की नाही, कारण चांगलंच वाट्याला आलेलं आहे. इथे आल्यानंतर जे आजपर्यंत वाट्याला आलं नाही ते आले आणि ही अशी जीवनाची शिदोरी आहे की आमच्या जाणीवा जिवंत झाल्या आणि प्रगल्भ झाल्या. तर निश्चित आता एखादं कॉन्क्रीट काम होईल नाही होईल हे तर भविष्य ठरवेल, येणारा काळच ठरवेल, परंतु ही नीव टाकण्याचं जे काम आहे ते इथे झालेलं आहे. आणि मी आणि माझ्यासोबत ज्या लोकांना मी प्रोत्साहन देईल ह्या कार्यासाठी माझ्यासोबत घेऊन येईल त्या सगळ्यांच्या तर्फे मी सरांच्या ऋणात राहू इच्छिते, आभार व्यक्त करणार नाही. सरांच्या ऋणात राहणे मी पसंत करेल. धन्यवाद. मित्र, मी कौस्तुभ बोंद्रे, GMC नागपूर. इथे आल्यानंतर आनंदवनामध्ये जसं गेट क्रॉस करून आत आलो तर इथला अनुभवच मंत्रमुग्ध करणारा होता. पण मला हेच सांगायचं आहे की इथं आल्यामुळे मी खूप कन्फ्यूज झालो आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे की आता माझी बर्थ डेट कोणती, ती की ही, मला तेच कळत नाही आहे. इथं आल्यानंतर इतके सुंदर अनुभव आले. जो ऑर्केस्ट्रा मी ऐकला, जो I won't call it disabled, I would call it differently abled people when they perform, mind blowing. तिसरी गोष्ट म्हणजे बाबा आमटे ज्यांनी आपल्याला सांगितलं की आपण नशिबात आहोत. त्यांचं पेसमेकर निघाल्यानंतर त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, आता सध्या आपल्याला ते भेटले. तर मी सांगतो की त्या मनुष्याने इथे एक नवा पेसमेकर टाकून दिला आहे सगळ्यांना, जो खरंच शेवटपर्यंत मी माझं आश्वासन देऊ शकतो की तो खरंच चालणार आहे. आणि त्यातून जी सामाजिक बांधिलकी निर्माण झाली आहे ती शेवटपर्यंत आम्ही टिकवण्याचं आश्वासन देतो. असा प्रोग्राम प्रत्येक वर्षी हो हीच इच्छा पुन्हा मी देऊन धन्यवाद. आम्ही मेडिकलचे स्टुडंट दर महिन्याला 2 पिक्चर फिक्स असतात. तर यानंतर कोणताही पिक्चर पाहण्यापेक्षा आय विल बी व्हेरी चूझी. मी माझे ते पैसे वाचवेल. वर्षातून 2च्या वर मी आजपासून पिक्चर पाहणार नाही. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून आहे. मी इथे आली तेव्हा माझे उद्दिष्ट आणि मला पुढे काय करायचं ते माझ्या मनात पक्कं होतं आणि ते ठरवलेलं होतं. मी 2-3 वर्षांपासूनच डोक्यामध्ये पक्कही होतं, पण कुठेतरी आडवा येत होता, एक किंतू होता मनामध्ये. आणि त्या दिवशी भारतीताईंशी बोलल्यावर तो किंतू दूर झाला आणि मला माहीत आहे की माझं जे ठरवलेलं आहे आयुष्यात आणि जे मला मिळवायचं आहे ते मी मिळवेलच. आणि इथलच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने पुढची वाटचाल आणि पुढचा मार्ग माझ्यासाठी सुकर झाला आहे. आणि याच्यानंतर मला कोणतीही अडचण आली तरी इथले सगळे लोक माझ्यासोबत आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे.